स्वामी समर्थ प्रवचन. स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर. स्वामी म्हणतात, माझा आशीर्वाद मागायला माझ्याकडे येऊ नकोस, पहिले स्वतःला माझ्यासारखे बनव. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त फुलं, नारळ, उदबत्ती पुरेशी नाहीत. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. 1. मन शुद्ध ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, ओम. देव बाहेर शोधू नकोस, तो तुझ्या मनात राहायला येतो. मन शुद्ध ठेवणं म्हणजे काय? मन शुद्ध ठेवणं म्हणजे फक्त वाईट विचार न येणं नाही, तर वाईट विचार आल्यावरही त्यांना मनात घर करू न देणं. 1. द्वेष, मत्सर, राग हेच मनाचे विष. स्वामी म्हणतात, तुझं मन जसं असेल तसंच आयुष्य होईल. जेव्हा मनात कुणाबद्दल द्वेष असतो, कुणाच्या यशावर जळजळ होते, कुणी दुखावलं म्हणून सूडाची धावना येते, तेव्हा स्वामींची कृपा मनाच्या दारातच थांबते. कारण जिथे विष आहे तिथे अमृत उतरत नाही. 3. मन शुद्ध ठेवणं म्हणजे ज्यांनी दुखावलं त्यांनाही मनात जागा न देणं. 2. माफ करणं म्हणजे दुर्बलता नाही, तीच शक्ती आहे. स्वामी म्हणतात, ओम. जो माफ करू शकतो तोच माझ्या जवळचा. माफी म्हणजे चुकीचं योग्य ठरवणं नाही, अन्याय विसरणं नाही. माफी म्हणजे स्वतःच्या मनावरचा भार खाली ठेवणं. जो राग धरून बसतो तो स्वतः जळतो, आणि जो माफ करतो तो मुक्त होतो. स्वामी अशाच मुक्त मनात राहतात. 3. शुद्ध मनात स्वामी आपोआप उतरतात. स्वामींचा आशीर्वाद ओरडून मागावा लागत नाही. जेव्हा मन शांत असतं, विचार निर्मळ असतात, अपेक्षा कमी असतात, तेव्हा स्वामी म्हणतात, इथे मी राहू शकतो. म्हणूनच कधीकधी अचानक मन शांत होतं, कारण स्वामी आलेले असतात. 4. मन शुद्ध नसेल तर पूजा निष्फळ ठरते. हातात माळ, ओठांवर मंत्र, पण मनात द्वेष असेल तर स्वामी म्हणतात, माझं नाव घेणं सोपं आहे, माझ्यासारखं होणं कठीण आहे. मन शुद्ध नसेल तर 1000 मंत्रही स्वामींपर्यंत पोहोचत नाहीत. शेवटचा संदेश. स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर स्वतःला बदलायला सुरुवात कर. मन शुद्ध ठेव, स्वामी आपोआप तुझ्या आयुष्यात उतरतील. कारण स्वामी मंदिरात नाहीत, ते शुद्ध मनात राहतात. नमस्कार. 2. दुःखातही विश्वास सोडू नको. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला दुःख देत नाही, मी तुला घडवतो. 1. दुःख म्हणजे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे. आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा पहिला प्रश्न मनात येतो, स्वामी माझंच का? पण स्वामी म्हणतात, ज्याला मी मजबूत करतो त्यालाच कठीण वाट देतो. दुःख हे तुझं दुर्दैव नाही, ते तुझ्या श्रद्धेची कसोटी आहे. 2. शांतता म्हणजे स्वामी दूर आहेत असं नाही. अनेक भक्त म्हणतात, इतका जप केला तरी उत्तर का नाही? स्वामी म्हणतात, ओम. मी शांत आहे कारण मी काम करतोय. जसं बी जमिनीत टाकल्यावर ते लगेच दिसत नाही, पण आत वाढ सुरू असते, तसंच दुःखात स्वामी आतून परिस्थिती बदलत असतात. 3. अश्रूही स्वामींपर्यंत पोहोचतात. स्वामींसमोर ओरडून काही मागायची गरज नाही. ज्यावेळी शब्द संपतात, डोळे भरून येतात, फक्त मन रडत असतं, तेव्हा स्वामी म्हणतात, मी ऐकलं. भक्ताचे अश्रू स्वामींपर्यंत सर्वात आधी पोहोचतात. 4. विश्वास तुटला की दुःख वाढतं. दुःखामुळे विश्वास सोडला तर मन अजून कमकुवत होतं. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर शंका घेतलीस तर तुझी शक्ती तुटते. विश्वास म्हणजे दुःखात उभं राहण्याची ताकद. 5. शेवटपर्यंत धरलेला विश्वासच चमत्कार घडवतो. इतिहास साक्षी आहे, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींचा हात धरून ठेवला त्यांच्यासाठी अचानक मार्ग उघडले, अडचणी वितळल्या
आणि अशक्य शक्य झालं. शेवटचा संदेश: दुःख येईल, डोळे भरतील, मन थकेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. ओम, तू विश्वास सोडू नकोस. स्वामी तुला कधीच सोडत नाहीत. नमस्कार. निस्वार्थ सेवा कर. स्वामी समर्थ म्हणतात, माझी पुढा करायची असेल तर आधी माझ्या माणसांची सेवा कर. निस्वार्थ सेवा म्हणजे काय? निस्वार्थ सेवा म्हणजे नावासाठी केलेली मदत नाही, फोटो काढण्यासाठी केलेली मदत नाही, बदल्यात काही मिळावं म्हणून केलेली मदत नाही. कुणी पाहिलं की नाही तरीही मनापासून केलेली मदत तीच खरी सेवा. स्वामी अशाच सेवेत सर्वात आधी उतरतात. ज्याला त्रास आहे तिथेच स्वामी उभे असतात. स्वामी मंदिरात कमी आणि दुःखी माणसाजवळ जास्त असतात. भुकेल्याला अन्न देताना, दुःखी माणसाचं ऐकून घेताना, रडणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवताना, त्या क्षणी तू स्वामींची पूजा करत असतोस. निस्वार्थ सेवा अहंकार तोडते. स्वामी म्हणतात, मी देतो, तू फक्त माध्यम आहेस. जेव्हा तू कोणाची मदत करतोस आणि मनात म्हणतोस की स्वामींनी माझ्या हातून केलं, तेव्हा अहंकार आपोआप विरघळतो, मन शुद्ध होतं आणि कृपेचा मार्ग उघडतो. सेवेचा हिशोब स्वामी स्वतः ठेवतात. निस्वार्थ सेवा केल्यावर ताबडतोब काही मिळेलच असं नाही, पण स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक सेवेची नोंद माझ्या हृदयात आहे. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात अचानक मदत येते, अचानक मार्ग सापडतो, अचानक मन शांत होतं. हीच सेवेची परतफेड असते. सेवा म्हणजे स्वामींशी थेट जोड. मंत्र, माळ, उपवास हे सगळं महत्त्वाचं आहे, पण स्वामी म्हणतात, जो माणसात मला पाहतो तो माझ्यापर्यंत थेट पोहोचतो. म्हणूनच सेवेमुळे भक्त आणि स्वामी यांच्यात अंतर राहत नाही. शेवटचा संदेश: स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर फार मोठं काही करायची गरज नाही. ज्याला त्रास आहे त्याच्यासाठी थोडं उभं राहा. स्वामी तिथेच तुझी वाट पाहत असतात. प्रेम. नियमित नामस्मरण कर. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेणं म्हणजे माझा हात धरून चालणं. 1. नामस्मरण म्हणजे फक्त जप नाही. अनेकांना वाटतं नाव घेतलं की लगेच चमत्कार होईल, पण नामस्मरण म्हणजे संकटात पहिलं आठवणं, निर्णय घेताना मनात येणं, एकटेपणी आधार वाटणं. नाव ओठांवर नसून मनात उतरलं पाहिजे. 2. नियमितपणा हाच खरा मंत्र. स्वामी म्हणतात, कधी आठवलंस तर नाही, रोज आठवलंस तर मी तुझा. एक दिवस खूप जप आणि मग अनेक दिवस विसर. यापेक्षा रोज थोडंसं पण मनापासून, हे स्वामींना जास्त प्रिय आहे. कारण नियमित नामस्मरण मनाला शिस्त लावतं आणि श्रद्धा खोलवर रुजवते. 3. दुःखात नाव घेतलं की ओझं हलकं होतं. ज्यावेळी मन खूप थकलं असतं, काही सुचत नाही, शब्द संपतात, तेव्हा फक्त एकच हाक: श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे ओझं तसंच असतं, पण मन मजबूत होतं. हीच नामस्मरणाची खरी ताकद आहे. 4. नामस्मरण मन शुद्ध करतं. रोज स्वामींचं नाव घेतलं की मनातले 1. नकारात्मक विचार, 2. भीती, 3. राग हळूहळू कमी होतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनात आलो की अंधार आपोआप जातो. 5. नामस्मरणाने स्वामी जवळ येतात. स्वामी लांब नाहीत. ज्याच्या ओठांवर आणि मनात माझं नाव आहे त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी सोबत असतो, असं स्वामी म्हणतात. शेवटचा संदेश: मोठी पूजा, मोठे विधी नकोत. रोज थोडंसं मनापासून म्हण: श्री स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या आयुष्यात शांतपणे उतरतील. 5. अहंकार सोड. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे मी उभा असतो तिथे मी म्हणजे स्वामी येऊ शकत नाही. 1. अहंकार म्हणजे फक्त गर्व नाही. अहंकार म्हणजे मीच बरोबर, माझ्यामुळेच सगळं झालं, मला कुणाची गरज नाही.
हे शब्द बाहेर न बोलले तरी मनात असतील तर अहंकार तयार झालेला असतो. स्वामी अशा मनात प्रवेश करत नाहीत. 2. अहंकार श्रद्धेचा शत्रू आहे. श्रद्धा म्हणते स्वामी करतात, अहंकार म्हणतो मी करतो. स्वामी म्हणतात जिथे श्रेय माझं नाकारलं जातं तिथे माझी कृपा थांबते. म्हणूनच अहंकार वाढला की जीवन कोरडं होतं. 3. अहंकार दुःख वाढवतो. अहंकार असताना अपमान जास्त बोचतो, टीका सहन होत नाही, दुःख मनात साठतं. स्वामी म्हणतात जो वाकू शकत नाही तो तुटतो. नम्रता आली की दुःख हलकं होतं. 4. अहंकार गेला की कृपा सुरू होते. ज्यावेळी भक्त म्हणतो स्वामी मी काहीच नाही, त्याच क्षणी स्वामी म्हणतात आता मी आहे. जिथे मी संपतो तिथेच स्वामींचं काम सुरू होतं. 5. अहंकार सोडणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही. अहंकार सोडणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं नाही, अन्याय सहन करणं नाही, तर स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणं, स्वामींवर पूर्ण भार टाकणं. शेवटचा संदेश: स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर खूप मोठं काही करायची गरज नाही. फक्त एवढंच कर, मी थोडा मागे ठेव, स्वामींना पुढे येऊ दे. मग पाहशील तुझं आयुष्य स्वतःहून बदलत जाईल. व्हिडिओ इथेच संपत नाही. स्वामींचा हा संदेश कदाचित आज तुमच्यासाठीच असेल. जर मनात शांतता जाणवली असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम श्री स्वामी समर्थ. आणि हो, स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.